आणि आनंद या झोपडीत माझ्या. झोपडी कोणती आणि आनंद कोणता याच्यातला दुर्मिळ असा फरक सर्वांना कळत नाही. परंतु ही जी झोपडी दिलेली आहे ही नाशिवंत झोपडी आहे. ही एक दिवस जाणार आहे. परंतु याचा आनंद कुठे आहे तर परमेश्वर पांडुरंगाच्या चरणावरती. नवे परमेश्वर पांडुरंग आपल्या आत्म्याच्या अंतरंगात नांदतो. तो जाणून घेतल्यानंतर त्या परमात्म्याचा आनंद जो मिळतो तो आनंद या अभंगातून व्यक्त करणार आहे हरिदासजी शिंदे साहेब. किती आनंदी आनंद किती आनंदी आनंद किती आनंदी आनंद या झोपडी. पेशा
आणि तिजोऱ्या पेट्या आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या त्यातून होती चोऱ्या दारास नाही चोऱ्या दारास नाही चोऱ्या झोपडे रमाला किती आनंदी आनंद किती आनंदी आनंद या झोपडे रमाला किती आनंद किती आनंद आनंद किती आनंद आनंद या झोपडे रमाला किती आनंद आनंद येता जरी सुखिया मगाशी मी सांगितलं ना काय म्हणते कोणाचे महाराज सुख आज फक्त एवढं तरी कळालं मात्र बात येता तरी सुखिया पांडुरंग आम्ही अमेरिकेत गेलो होतो मागच्या वर्षी आपल्या संस्कृतीचं दर्शन दाखवण्यासाठी अमेरिकेने हे आव्हानाला फॉलो केले काय पहिलं चरण काय आम्ही कमी करणार भूमीवरील पडावे आकाश पांघरावे कशाला आषाढी एकादशी म्हणायचं मंडळी आपली माणसं संस्कृती विसरत चालली म्हणून हे हाल येत आपले पहिले माणसं बघा जुनी माणसं आहेत बाबा येऊन बसले नीट बघा त्यांच्याकडे सहज भाव आहे सहज भाव येऊन बसले कागद बंगला गाडी फरशी चांगली सहज माणसं सहज भावाची माणसं होती तुम्ही म्हणून संस्कृती जिवंत होती भूमीवरी पडावे आकाश पांघरावे पायाकडे पहावे म्हणजे नम्रता हे गुण माणसांच्या अंगात होते ते आता उरले नाही गुरुजी महाराज सांगतात जसं येताना आनंद होतो कबीरा कहे जब हम पैदा हुए तो जग हंसे हम रोए है या नहीं ऐसे ही करके कर चलो जग रोए और हम हसे हे कधी असतं जन्मापासून मृत्यूपर्यंत जीवन नावाचा काळ मिळतो आणि तिथं तेव्हा या भगवत नाम चिंतनाची जोड लागते तेव्हा जाताना माणूस सुखी जात असतो नाही तर आपलं 2-4 नाळ्या आणि ऑक्सिजनचा पाईप झालेला